मैत्रिणींनो नमस्कार. स्वागत आहे तुमचं तुमच्या चॅनलवर नातमैत्रीचं. आज आपण पाहणार आहात घरोघरी मातीच्या चुली. तर मग स्टार्ट करूया आजचा एपिसोड. नातमैत्री या चॅनलला तुम्ही इतकं सपोर्ट केलं, इतकी हेल्प केली, त्याबद्दल तुमचे खूप आभार आहेत. थँक्यू हे सगळं करायचं. लताबाई ऋषिकेशला म्हणते, माझ्या बाळा, कसं काढलंस इतकं आयुष्य माझ्याशिवाय, मला एकदा आई म्हण ना. सुमित्रा आई आणि जानकी आग करून त्या लताबाईकडे पाहत असतात आणि लताबाई रडत रडत ऋषिकेशला म्हणते, मला फक्त एकदा आई म्हणणार रे बाळा. आणि पुढे ती म्हणते, मी व्याकुळ झाली रे तुझे हे शब्द ऐकण्यासाठी, फक्त एकदा म्हणणार रे बाळा. आणि ऐश्वर्या म्हणते, 1 मिनिट, खूप वेळ झालाय आम्ही तुमचा तमाशा बघत आहोत. काय चालवलंय काय तुम्ही हे? पारू काय, पार्वती काय, खरी आई काय? आमचे ऋषिकेश दादा तुमचा ऋषिकेश आहे असं म्हणणं आहे का तुमचं? ऐश्वर्या पुढे म्हणते, थांबा, 2 मिनिटांमध्ये तुमचा खरा चेहरा सगळ्यासमोर आणते. ऐश्वर्या सुमित्रा आईकडे जाते आणि विचारते, म्हणते, आई सॉरी मला माफ करा, ही वेळ नाही आहे, पण विचारावं तर लागणारच आहे. आणि ती विचारते, पार्वती आईने जेव्हा ऋषिकेश दादाला तुमच्याकडे सोपवलं तेव्हा ते किती वर्षाचे होते? आणि त्यावर सुमित्रा आई म्हणते, पार्वती ताईने माझ्याकडे ऋषिकेशला सोपवलं तेव्हा ऋषिकेश ताना होता. आणि ऐश्वर्या म्हणते, अच्छा, ऐकलत ना तुम्ही आता? ऐश्वर्या लताबाईला म्हणते, आमचे ऋषिकेश दादा तान बाळ होते आणि इतक्या तान्ह्या बाळाचं आणि ज्याला तुम्ही म्हणताय मला आई म्हणून हाक मार, तुम्हाला कसं कळालं त्यांचं नाव ऋषिकेश आहे म्हणून? आणि आजी म्हणते, बरोबर ऐश्वर्या, तू अगदी बरोबर विचारलंस. आता उत्तर दे, सांग खरं काय काय आहे ते. आणि आजी म्हणते, आता कशी तुझी दात खिळी बसली आ? आणि ऐश्वर्या म्हणते, काय बोलणार आहे ही? मला तर ही बाई भुरटी वाटते. बिचाऱ्या आपल्या पार्वती आईचं नाव वापरून ही बाई आपल्या घरात शिरायला बघतीये. आणि त्यावर लताबाई म्हणते, नाही हो, नाही, मीच पार्वती आहे. आता कसं समजावून सांगू मी तुम्हाला? आजी म्हणते, तू आम्हाला नंतर समजाव, आता जे तुला ऐश्वर्याने विचारले ना त्याची उत्तर आधी पहिल्यांदा दे. आजी विचारते, तुला कसं कळालं याचं नाव ऋषिकेश आहे ते? ऐश्वर्या पण विचारते, कसं माहिती? आणि त्यावर लताबाई म्हणते, कारण मी ऋषिकेशला 1-2 वेळा बघायला आले होते. लताबाई म्हणतात, मी हे गाव सोडण्याच्या अगोदर आशीर्वाद बंगल्याच्या गेटजवळ उभे राहून मी ऋषिकेशला पाहिलं होतं. दुडू छोट्या पावलाने धावत असणाऱ्या एका छोट्या मुलाला मोठ्या प्रेमाने हाक मारत होती सुमित्रा. तिने त्याला ऋषिकेश अशी हाक मारली आणि तिथे माझ्या जीवात जीव आला. असं वाटलं जणू काय मीच हाक मारली आहे त्याला. माझ्या मुलाला मी कधीच हाक मारू शकले नाही. आणि ऋषिकेश खाली मान घालून फक्त ऐकत असत. लताबाई रडत रडत ऋषिकेशला म्हणतात, मनातल्या मनात मी तुला कितीक वेळा तरी हाक मारली, ऋषिकेश, ऋषिकेश. लताबाई हे सगळं रडत रडत बोलत असते आणि ऋषिकेशचा हात हातात असतो. तिथे सुमित्रा आई येतात आणि म्हणतात, सोडा त्याला. आणि सुमित्रा आई ऋषिकेशला म्हणतात, चला चला आपण आपल्या घरी जाऊया. कोण कुठली ही बाई वाटेल ते बोलतीये? पार्वतीताई या जगात नाहीयेत आणि मेलेली माणसं परत येत नाहीत. आणि त्यावर लताबाई म्हणते, मी मेले नव्हते सुमित्रा, कसं सांगू तुला? लताबाई नानांसमोर जातात, हात जोडतात आणि म्हणतात, नानासाहेब विश्वास ठेवा, मी तुमची पार्वती आहे. आणि जानकीकडे जाते आणि जानकीचे हात धरून म्हणते, अगं मुली, माझ्यावर विश्वास ठेव, खरं मीच पार्वती आहे, मीच पार्वती आहे. आणि ऐश्वर्या म्हणते, तुम्ही नका तिला समजायला जाऊ, ती जानकी आहे, ती कोणावरच विश्वास ठेवत नाही. लताबाई म्हणते, जानकी? ही कोण जानकी? आणि ऐश्वर्या म्हणते, जानकी कोण आहे हे तुम्हाला माहीत नाही? आणि ऐश्वर्या पुढे म्हणते, आशीर्वाद बंगल्याच्या गेटवरून तुम्ही लपून छपून जानकीला नाही बघितलं? ऐश्वर्या पुढे म्हणते, ही जानकी, ऋषिकेश दादाची बायको. लताबाई म्हणते, जानकी, माझ्या ऋषिकेशची बायको, माझी सून? जानकीच्या तोंडावरून हात फिरवत म्हणते, किती गोड आहेस ग तू. परत लताबाई रडण्याची ॲक्टिंग करतात, जानकी पुढे हात जोडतात आणि म्हणतात, जानकी, अगं तू तरी विश्वास ठेव माझ्यावर, मीच तुझ्या नवऱ्याची आई आहे, पार्वती आई. जानकी म्हणते, हे बघा, तुमचा खरंच काहीतरी गैरसमज होतोय आणि तुम्ही काय बोलताय ना हे मला बिलकुल कळत नाहीये. आमच्या पार्वती आई नाहीये त्या जगात. जानकी पूजेकडे बोट करते आणि म्हणते, हे बघा, आम्ही श्राद्ध घालतोय, पूजा करतोय ऋषिकेशच्या आईचं, त्यामुळे तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. पार्वती आई या जगात नाहीयेत, त्या जिवंत नाहीयेत. आणि त्यावर लताबाई म्हणते, जिवंत माणसाचं श्राद्ध करत नसतात पोरी. आणि त्यावर जानकी म्हणते, आमच्या पार्वती आईचा बस अपघातात मृत्यू झाला होता, मग त्या परत कशा येतील? आणि लताबाई म्हणते, पण मी त्या बसमध्ये बसलेच नव्हते जानकी. अगं, हे गाव सोडून मी जेव्हा दूरच्या प्रवासाला जाणार होते ना, तेव्हा अचानक वाटेत देऊळ दिसलं देवीचं आणि म्हटलं, हीच माझी आणि देवीची शेवटची भेट. म्हणून मी भरभरून आशीर्वाद मागितला ऋषिकेशसाठी. माझ्या पोराला कधीही काहीही कमी पडू नये. देवीकडे प्रार्थना करून भरभरून बोलत सुटले ग मी.
त्यात वेळ गेला पण काळ नाही आला माझ्याकडून. आणि ती नानाला म्हणते, माझ्याकडून ती बस चुकली हो. आणि हे सगळं ती रडत रडत बोलत असते. मस्त ॲक्टिंग केली आहे तिनं पण. आणि ती पुढे म्हणते, मी बस स्टँडवर पोहोचले पण बस केव्हाच निघून गेली होती हो. ऐश्वर्या सारंग एकमेकाला खुनवाखुनवी करत असतात. आणि लताबाई पुढे म्हणते, आणि नंतर खबर आली की त्या बसचा ॲक्सिडेंट झाला. आणि ती पुढे ऋषिकेशला म्हणते, मी सुदैवाने वाचले ऋषिकेश. माझ्या जागी त्या बसमध्ये कोण बसलं काय माहिती नाही. सुमित्रा आई म्हणते, खोटं आहे हे तुम्ही जे काही बोलताय ना ते सगळं खोटं आहे. आम्हाला पार्वतीताईंची डेड बॉडी सापडली होती आणि आम्ही त्यांच्यावर अंत्यसंस्कारही केले होते. आणि नाना मान हलवतात. सुमित्रा आई म्हणते, त्यामुळे तुम्ही पार्वती असूच शकत नाहीत. लताबाई म्हणतात, अगं सुमित्रा ऐक. आणि सुमित्रा आई पलीकडे जातात आणि ऋषिकेशला म्हणते, अरे ऋषिकेश. ऋषिकेश म्हणतो, माझाही तुमच्यावर विश्वास नाही आहे. हे बघा काकू, माझी आई पार्वती आई ह्या जगात नाही आहे आणि हेच सत्य आहे. हे ऐकून ऐश्वर्या डोक्याला हात लावते आणि लताबाई म्हणते, ठीक आहे, इतकं सांगूनही इतके पुरावे देऊनही तुमचा माझ्यावर विश्वास नाही आहे ना, मग मी जाते. आणि परत वळून म्हणते, चांगले पांग फेडलेच रे पोरा माझ्या प्रेमाचे. असं म्हणते आणि ती पुढे जाते. आणि सारंग ऐश्वर्याला हळूच म्हणतो, ऐश्वर्या. ती बाई जातीये. आणि ऐश्वर्या म्हणते, टेन्शन नका घेऊ, जानकी थांबेल तिला. आणि लताबाई चलत चलत मनातल्या मनात म्हणतात, मला थांबवा रे बाबा थांबवा. हे ऐश्वर्या तर मला म्हणाली होती जानकी थांबेल म्हणून. आणि ती पुढे म्हणते, आता काहीच होत नाहीये लता, तुलाच काहीतरी करावं लागेल. नाहीतर रणदिवेच्या घरात प्रवेश मिळणार नाही आणि पैसेही मिळणार नाहीत. बापरे, काय करू काय करू असा ते विचार करत करत पुढे जात असते. आणि सुमित्रा आई म्हणतात, चला आपण आता इथून जाऊया, माझं ना डोकं दुखायला लागलं ह्या प्रकरणात. आणि लताबाई म्हणते, थांबा, मी ठरवले, इथून कुठेच जायचं नाही. आणि म्हणते, का म्हणून जाऊ मी? काय म्हणून माझे घर आणि माणसं सोडून जायचं मी? हे दुसरं आयुष्य दिलंय मला देवाने, पण माझ्या पहिल्या आयुष्यात मी सगळ्यांना बरंच काही दिलंय. आणि आज सगळे माझ्याकडे पाठ फिरवत आहे. ज्या बाईच्या हातात मी माझं मूल आणि घर सोपवलं होतं तीच बाई आज माझ्या विरोधात बोलतीये. ऋषिकेश पुढे जाऊन उभी राहते आणि म्हणते, ज्या मुलाला मी जन्म दिला होता तोही मुलगा माझ्यावर विश्वास ठेवत नाहीये. नानासमोर जाते आणि नानाला म्हणते, या सगळ्यांचं राहू दे, पण नानासाहेब तुम्ही माझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं होतं आणि तुम्ही मला ओळखत नाही. आणि तुम्ही सुद्धा मान्य करायला तयार नाही आहात की मी तुमची बायको आहे म्हणून. त्यावर नाना म्हणतात, कसं मान्य करू? हे बघा, आमच्यापैकी तुम्हाला कोणीच मान्य करणार नाही. पुन्हा पुन्हा तेच बोलायला लावू नका. माझ्या बायकोला पार्वतीला जाऊन कितीतरी वर्ष झाली आहेत. आणि लताबाई म्हणते, पण पार्वती परत आली आहे तिच्या घरावर आणि तिच्या माणसावर हक्क सांगायला. सुमित्रा आई म्हणते, हक्क? अगं कोण कुठली तू, कसला हक्क सांगतेयस? सुमित्रा आई तिला बोट दाखवतात आणि म्हणतात, एक लक्षात ठेव, ही सगळी माझी माणसं आहेत. हे नानासाहेब माझे पती आहेत आणि तो ऋषिकेश माझा मुलगा आहे. कसला हक्क सांगतेस? आणि त्यावर लताबाई म्हणते, उसनं मिळालेलं कधीच हक्काचं नसतं सुमित्रा, हे लक्षात ठेव. ऐश्वर्या सारंगच्या कानापाशी येऊन म्हणते, सारंग काय डायलॉग मारलाय? सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर होती सुमित्रा. आणि लताबाई पुढे म्हणते, मी माझी सगळी प्रॉपर्टी माझ्या मुलाच्या ऋषिकेशच्या नावे केली आहे. आणि ऋषिकेशला म्हणते, तुझ्या हातात हे कडं आहे ना ऋषिकेश, त्यावर आपल्या देवघराच्या मागच्या कुलपाचे अंक आहेत. आता मात्र सगळे थक्क होतात. आणि लताबाई म्हणते, हे कोणाला माहिती होतं का नानासाहेब? आणि सारंग म्हणतो, अरे ही कड्याची स्टोरी ह्यांना कशी कळाली? आणि ऐश्वर्या म्हणते, यात नवल वाटण्यासारखं काय आहे सारंग? या कड्याबद्दल तर सगळ्यांनाच माहिती. ऐश्वर्या पुढे म्हणते, आशीर्वाद बंगला ही सगळी प्रॉपर्टी सगळं ऋषिकेशच्या नावावर हे सगळ्यांनाच माहिती आहे. आणि प्रश्न राहिला या बाईचा, तर गुलाबसारखी लोक आहेत ना गावात खबरी पोहोचायला. आणि त्यावर लताबाई म्हणते, अगं कोणी कशाला सांगायला हवंय, मी जाण्या अगोदर स्वतः प्रॉपर्टीचे पेपर नानासाहेबांच्या हातात दिले होते. बरोबर आहे ना नानासाहेब? अहो गप्प कशाला बसलायत, बोला ना काहीतरी. आणि त्यावर नाना म्हणतात, हे सगळं तुम्हाला कसं काय कळलं? आणि त्यावर लताबाई म्हणते, कसं काय कळलं म्हणजे? अजूनही तुमचा विश्वास बसत नाहीये? अहो आणखी काय सांगू म्हणजे तुमचा विश्वास बसेल? ठीक आहे, तुमची आणि माझी पहिली भेट वडगावच्या जत्रेत झाली होती हे सांगू? का माझ्या वडिलांना न सांगता तुम्ही माझ्यासाठी पुण्याहून गजरा आणला होता हे सांगू? का आपण जोडीने मारुतीचं देऊळ गावात बांधलं होतं हे सांगू? सगळे आश्चर्याने एकमेकाकडे पाहत असतात. का मी लग्नामध्ये तुमच्या आवडीचा नारंगी शालू नेसले होते हे सांगू? सांगा नानासाहेब सांगा, मी काय सांगू हे सांगा. आणि ती असं दाखवते की आता मला बोलत बोलत चक्कर येते. आणि ऐश्वर्या म्हणते, अरे काय होतं यांना? आणि ती खाली पडते. आणि जानकी म्हणते, सारंग भाऊजी गाडी काढा, आपण यांना घरी घेऊन जाऊया. आणि सारंग पण घाबरण्याचं नाटक करतो आणि म्हणतो, हो हो हो, आपण यांना घरीच घेऊन जाऊया, त्यांना तिथंच न्यावं लागेल.
आणि ऐश्वर्या मनात म्हणते, आता पार्वतीची पावलं रणदिवेच्या घरात पडणार आणि नव्याने जानकीच्या आयुष्यामध्ये महाभारत घडणार. ऋषिकेश त्याच्या बेडरूममध्ये बसलेला असतो आणि जानकी तिथे येते आणि म्हणते, ऋषिकेश, त्या बाईंना अजूनही शुद्ध आलेली नाहीये. मी त्यांना गेस्ट हाऊसमध्येच बसवले. आणि जानकी ऋषिकेशला विचारते, काय झालं, का गप्प आहात तुम्ही? आणि ऋषिकेश म्हणतो, एकदम गोंधळून गेलोय ग जानकी. ऐन श्राद्धाच्या दिवशी ही बाई भेटणं आणि तेही अशा पद्धतीने. ऋषिकेश जानकीला विचारतो, खरंच ही बाई माझी पार्वती आई असेल का ग? जानकी म्हणते, माहीत नाही हो, कारण तसा आपल्याकडे कोणताही ठोस पुरावा नाही. म्हणून कुठल्याच गोष्टीवर विश्वास न ठेवलेलंच बरं. आणि ऋषिकेश म्हणतो, इतक्या दिवस जे आपल्याला संकेत मिळत होते त्याचं काय? पार्वतीच्या नावाने आलेला तो रॉंग नंबर आणि त्या दिवशी त्या बाईनं सांगितलेलं देवळातलं ती व्यक्ती हरवलेली परत येणार आहे. रस्त्यात नऊवारी हिरवी साडी नेसून आलेली बाई आणि आपल्याच घरात अंगणात हिरव्या बांगड्या सापडणं. हे सगळे दैवी संकेत नाहीत का जानकी? त्यावर जानकी म्हणते, हे बघा, तुम्ही आता इमोशनली डिस्टर्ब आहात म्हणून एकमेकांशी सगळ्या गोष्टी जोडू पाहताय. पण काही करू नका. हे कोड आपल्याला समंजसपणे आणि सावकाशच सोडवावं लागेल. मला कळतीये तुमची अवस्था, पण आई आणि नानासुद्धा फार डिस्टर्ब आहेत. तुम्ही आत्ता त्यांच्याजवळ जा आणि त्या बाई शुद्धीवर आलेत का हे मी बघून येते. असं म्हणून जानकी बेडरूममधून निघून जाते. आणि बेडरूममध्ये ह्या तिघांचा जल्लोष असतो. आजी जोरात म्हणते, वा 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 वा, आणि ऐश्वर्या म्हणते, हळू हळू हळू, आणि आजी म्हणते, वा 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 वा, कमाल केली त्या लतानं, लाजवाब लाजवाब. आणि सारंग म्हणतो, लास्ट टाइम तर असं वाटलं की ती लताबाई आता आपल्या प्लॅनचा सगळा बट्ट्यापोळ करणार. आणि आजी म्हणते, जेव्हा ती म्हणाली ना, नानासाहेब मी तुमची पारू पारू पारू, त्यावेळेस ना माझ्या अंगावर असा सर्रकन काटाच आला. आणि सारंग म्हणतो, हो ना अगं, सगळ्यांचे चेहरे एकदम बघण्यासारखे झाले. पण लताबाई थांबल्या नाहीत. बोल बोल बोलल्या, रड रड रडल्या आणि रडून झाल्यावर गचकन फिरल्या आणि जायला निघाल्या. आपल्याला काय वाटलं होतं, जानकी वहिनी थांबवेल, पण जानकी वहिनीने थांबवलंच नाही. पण लताबाई स्वतःच थांबल्या आणि मागं फिरल्या. आणि त्यावर आजी म्हणते, आजी जीभ बाहेर काढते आणि म्हणते, चक्कर येऊन पडली. आणि सारंग पुढे म्हणतो, हो, ऐन वेळेला त्या लताबाईनं बाजी मारून नेली आणि आपली वेळ सांभाळली. त्यावर आजी म्हणते, हो हो हो. आणि ऐश्वर्या म्हणते, आता त्या जानकीची वाईट वेळ येणार आहे, त्याचं काय? माणुसकीमुळे तिने त्यांना घरात घेतलं हे ठीक आहे, पण आता आई भलत्याच भडकल्या असणार आहेत आता त्या जानकीवर. आणि नानाच्या रूममध्ये सुमित्रा आई नानांना म्हणतात, काय गरज होती त्या लबाडबाईला जानकीला घरात आणायची? आणि तेवढ्यात ऋषिकेश येतो आणि ऋषिकेशला पण म्हणते, तू तरी काय ऐकलंस रे जानकीचं? आणि ऋषिकेश म्हणतो, आई अगं मी फक्त माणुसकी म्हणून. आणि सुमित्रा आई म्हणतात, माणुसकी? अरे आपण समोरच्या माणसाला जर आपला फायदा घ्यायला देत असू ना, तर आपल्यासारखे मूर्ख आपणच. नाना म्हणतात, सुमित्रा अगं तू जरा शांत हो गं. आणि त्यावर आई म्हणते, कशी शांत होऊ? आणि म्हणते, तुम्ही जरा माझ्या जागेवर येऊन जरा माझा विचार करा ना. ती बाई अचानक कुठून येते आणि म्हणते की मी तुझ्या नवऱ्याची बायको आहे म्हणून, पार्वती पुरुषोत्तम रणदिवे. ह्या माझ्या ऋषिकेशला स्वतःचा मुलगा म्हणते, जानकीला सून म्हणून हाक मारते. एक बायको म्हणून, आई म्हणून, सासू म्हणून माझ्या काळजाचा ठोका चुकणार नाही. आणि इकडे ऐश्वर्या त्या दोघांना म्हणते, अहो मी सांगते, आईचा ना आता चांगलाच थरकाप उडाला असेल. आणि सारंग म्हणतो, हे सगळं तुमच्यामुळे झालंय हां ऐश्वर्या, तुम्ही त्या बाईची निवड केली ना त्यामुळे. आता त्या लताबाईला सगळे पार्वती मानतात का नाही बघाच. ऐश्वर्या पुढे म्हणते, आता आपल्याला गाफील राहून चालणार नाही. ती लताबाई किती चंट आहे हे माहिती आहे ना तुम्हाला. उद्या पुढे जाऊन ती आपल्यालाही फसवू शकते. आणि सारंग आजी हो हो म्हणतात. आपण त्या जानकीचा काटा काढण्यासाठी एवढा घाट घातलाय. उद्या पुढे चालून हाच काटा आपल्याला सुद्धा टोचू शकतो. त्यामुळे आपण अलर्ट राहायला पाहिजे. तिच्यापासून सांभाळून राहिलं पाहिजे आणि तिला पण सांभाळून घेतलं पाहिजे. आजी हसते आणि म्हणते, धर्म संकट आहे. आणि सारंग म्हणतो, आजी घ्यावंच लागेल. सारंग म्हणतो, आता बघण्यासारखं हे आहे की घरातले बाकीचे काय निर्णय घेतात. कारण ऋषिकेश दादा, आई आणि नाना यांची पार कोंडी होईल. नाना तर पार हादरून गेले असतील. नाना सुमित्रा आईला म्हणतात, मी नुसताच हादरलो नाहीये, पायाखालची जमीन सरकली आहे माझ्या. नाना पुढे म्हणतात, ती जे जे काही सांगते ना ते सगळं खरं आहे गं. म्हणजे आम्ही जत्रेत भेटलो, तिने नारंगी कलरचा शालू घातला, आम्ही देऊळ बांधलं, हे सगळं सगळं खरं आहे गं. आणि ऋषिकेश म्हणतो, म्हणजे नाना ती माझी खरंच आई आहे? आणि सुमित्रा आई म्हणतात, खबरदार त्या खोट्या बाईला आई म्हणून हाक मारलीस तर. अरे मी तुझी आई आहे ऋषिकेश. पुढे आई म्हणते, जानकीने मुळात त्या बाईला घरात आणलंयच का? माणुसकीच्या नात्यानं आणलंय ना, ठीक आहे. गेस्ट रूममध्ये ठेवलंय ना, ठीक आहे. त्या बाईला जाग आली ना, गेस्ट आहे ना ती, तर तिला बाहेरचा रस्ता दाखवायचा.
आणि उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत जानकी त्या लताबाईला म्हणते, तुम्हाला जर बरं वाटत असेल ना, तुम्हाला कुठं सोडायचं आहे, तुमच्या घरी सोडायचं आहे, कुठं सोडायचं आहे ते मला सांगा, तिथं पोहोचण्याची जिम्मेदारी माझी. आणि लताबाई म्हणते, थांब जानकी, मी पार्वती आहे हे सिद्ध करण्याची मला एक संधी मिळावी. जानकी घरातल्या माणसांना म्हणते, आपण त्यांना एक संधी देऊया ना. आणि त्यावर सुमित्रा आई म्हणतात, नाही, तिला संधी मिळणार नाही. जानकी म्हणते, आपल्या सगळ्यांचीच मतं वेगवेगळी आहेत, मला वाटतंय आपण कुटुंब कलश कौल घेऊया. मैत्रिणींनो, असेच नवनवीन आणि फुल एपिसोड पाहण्यासाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. भेटूया आपण उद्याच्या भागात.